असं सारण बनतं. हे सारण तुम्ही 15-20 दिवस टिकवू शकता, कारण की हे तुपामध्ये भाजलेलं आहे आणि ह्याला आपण 15-20 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकतो. आता आपण परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी मी मैदा घेतला आहे, थोडासा पाऊण वाटी मी रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी दूध टाकेल थोडंसं, हे दूध मी टाकलेलं आहे. याच्याने काय होतं, थोडी नरम बनतात. याच्यामध्ये आपण एकदम कडक गरम करून आपण तूप टाकणार आहे, याच्याने खुशखुशीत बनतात. आता याच्यानंतर हे गरम आहे म्हणून मी चमचीने थोडंसं मिक्स करून घेते याला, नंतर मी हाताने मळेल. आधी मी गरम आहे ना तूप, त्याच्यामुळे आपण थोडंसं याला चमचीने करून घेऊया. तुमच्या हिशोबात स्वादानुसार तुम्ही मीठ पण थोडंसं टाका. मी थोडंसं नाही वापरत त्याच्यामध्ये, पण तुमच्या हिशोबात मीठ पण टाका. ही मी पिठी साखर पण मिक्स केलेली आहे. याच्याने काय होतं की जेव्हा आपण फ्राय करतो ना, तेव्हा थोडंसं कॅरेमल फ्लेवर येतं, त्याच्याने थोडे लाल होतात, ते कॅरमलाइज होतं ना शुगर, मग ते लाल होतं. हे असं मूठ वाळून घ्यायची, ह्याच्याने कळतं आपण व्यवस्थित डो बांधतोय. हे असं झालं की आपल्या खुशखुशीत करंज्या होणार आहेत असं समजून घ्या. तर थोडंसं पाणी मारून मी व्यवस्थित मळून घेणार आहे. ह्याला जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही, असं मळून घ्यायचं आहे पीठ. आणि याला आपण 10-15 मिनटं रेस्ट देऊया. त्याच्याने रवा आहे ना, तो रवा थोडासा फुलेल आणि डो व्यवस्थित तयार होईल. तर डो व्यवस्थित तयार झालेला आहे. यांना मी 3 पेढे बनवून टाकेल. 3 पेढ्यानंतर आपण त्यांना एक पेढ्यांना व्यवस्थित मळून मग आपण त्यांचे बारीक बारीक, हे बघा असं 3 पेढे करून घेणार आहे. त्यानंतर बाकीच्या 2 पेढ्यांना रेस्ट करायला ठेवून देणार आहे आणि एक डोला घेऊन आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया. हे असं लांब करून 1-1 इंचावरती तुमच्या हिशोबात तुम्ही कट करू शकता. मी थोडे छोटे छोटे करते, तुम्ही तुमच्या हिशोबात करू शकता. त्याच्यानंतर आपण जे बाकी रेस्ट ठेवलेले त्यांना तसंच ठेवा आणि हे बाकींच्यांचे तुम्ही पुऱ्या बनवून घ्या. हे थोडा मैदा घेतलेला आहे पीठ लावण्यासाठी, पुऱ्या लाटण्यासाठी. हे बघा मी एवढ्या